नागपूरमध्ये अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधायला सुरुवात केलेली आहे। सध्या ते नागपूरच्या दौऱ्यावर आहेत 2 दिवसांपासून आणि आज विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतायत। या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झाली आहे। सिंधू कॉलेजमध्ये प्रवेश करत असताना अमित ठाकरे यांनी महाविद्यालयांमधल्या मुलींशी संवाद साधला। परीक्षेसंदर्भात त्यांच्या अडचणी सुद्धा त्यांनी जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी चिमुकल्या रुद्राला आपल्या पाठीवर आणि खांद्यावर घेतलं। यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांनी सेल्फी सुद्धा काढल्या। ज्या विद्यार्थ्यांना सेल्फी काढायची होती त्या प्रत्येकासोबत अमित ठाकरे यांनी स्वतः हातामध्ये मोबाईल घेऊन सेल्फी काढली। तर गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवर जेनझीचं आंदोलन झालं, त्यानंतर विविध राजकीय पक्ष हे आता जेनझींकडे तरुणाईकडे वळलेले आहेत आणि त्याचबरोबर मनसेकडून सुद्धा मनसेच्या मेळाव्यामध्ये येत्या काळात जे राजकारण आहे ते जेनझी संदर्भात असेल, तरुणाईच्या संदर्भातलं असेल असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आता विविध ठिकाणी अमित ठाकरे जात आहेत आणि तिथल्या तरुणाईशी ते संवाद साधतायत। नागपूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आजही विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे। विद्यार्थ्यांसोबत त्यांनी सेल्फी काढलेला आहे। तिथल्या विद्यार्थिनींशी त्यांनी संवाद साधलेला आहे। त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतलेल्या आहेत। यावेळेला त्यांनी चिमुकल्याला खांद्यावर सुद्धा घेतलेलं होतं, ती दृश्य सुद्धा आपण पाहतोय। तसंच अमित ठाकरेंच्या हातावर एका विद्यार्थिनीनं मेहंदी सुद्धा काढलेली आहे, ते सुद्धा आपण पाहतोय। तर मिताली हे नाव जे त्यांच्या वाईफचं नाव आहे, त्यांच्या बायकोचं नाव आहे, ते सुद्धा मेहंदीच्या साह्यानं त्या विद्यार्थिनीनं तिकडे काढलेलं आहे। त्यामुळे कशा प्रकारची क्रेज तरुणाईमध्ये आपल्याला अमित ठाकरेंची पाहायला मिळते त्याचं मूर्तिमंत उदाहरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। तर तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। एका चिमुकल्याला खांद्यावर किंबहुना पाठीवर घेतला होता, नंतर अमित ठाकरे यांनी तुला आज खांद्यावर घेऊन फिरवलं सुद्धा। काय बोलणं झालं, काय बोलले तुझ्याशी? मला खूप छान भेट लागला। काय चर्चा, म्हणजे बऱ्याच वेळ तुला खांद्यावर घेऊन फिरत होते, वेगळा आनंद झाला? मला खूप आनंद झाला। जवळ येऊन अगदी जवळ येऊन कानात काहीतरी बोलत होते, काय बोलत होते अमित काका? अच्छी पढ़ाई करो। आपण बघू शकतो हे सगळे चिमुकले आहे। खरं तर अमित ठाकरे इथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते आणि त्यानंतर इथे चिमुकल्यांशी सुद्धा संवाद साधला, किंबहुना त्यांना खांद्यावर घेऊन सुद्धा फिरलेले आहे। झी मीडियासाठी रत्नशीलसह अमर काणे, नागपूर।